फॉरेक्स फ्री मार्केटच्या 5व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, इंडियन मार्केटचे काही प्लस पॉइंट्स, निगेटिव्ह पॉइंट्स, फॉरेक्स मार्केटचे काही प्लस पॉइंट्स, निगेटिव्ह पॉइंट्स आणि याच्यानुसार दोघांना आपण कम्पेअर करून फॉरेक्स मार्केट का करायचं, व्हॅलिड कारणस कोणते ते आपण इथं फाइंड आउट करू. मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं होतं की मार्केटला बुलिश किंवा बेरिश करून नेण्यासाठी दोन फॅक्टर्स इम्पॉर्टंट, दे आर द बायर्स अँड सेलर्स. इंडियन मार्केटमध्ये बायर सेलर्स राहतात, फॉरेक्स मार्केटमध्ये पण बायर सेलर्स राहतात. बट या ठिकाणी थोडंसं रिस्ट्रिक्शन हे सेलर साइडला येतं इंडियन मार्केटमध्ये. ओके, बायर्स आहेत ते बाय विथ नॉर्मल फंड, त्या बायरकडे 3 लाख रुपयाची काय आहे, इक्विटी आहे. ठीक आहे, ह्या 3 लाखच्या इक्विटीवरती तो नॉर्मल बाय करू शकतो. बट त्याला जर तो एक सेल करायचा असेल, अदानीचा एक शेअर आहे, हा अदानीचा शेअर आहे, तो शेअर काय करू शकतो, बाय वाला 2300 रुपयाला बाय करू शकतो. इथं बाय हा कुठं जाईल, 2700 रुपयाला. याला काय करायला लागेल, इथं जाऊन सेल करायला लागेल. ओके, म्हणजे एक्झिट करायला लागेल. पण समजा याच एका त्या ट्रेडरला वाटलं की तो हा 2700 वरून खाली येणार आहे 2600 रुपयेपर्यंत आणि त्याला हा जर सेल करायचा असेल तर ह्याला म्हणतात इंडियन मार्केटमध्ये शॉर्ट करणे. हा शॉर्ट जर त्याला करायचा झाला तर तो नॉर्मल फंडने नाही करू शकत. ऑलमोस्ट याच्या मल्टिपल बाय 5x म्हणजे ऑलमोस्ट 15 लॅक्सच्या आसपास त्याला काय लागेल, हे अप्रॉक्सिमेट मी सांगालोय बरं का. हा त्याला काय लागेल, त्याच्या अकाउंटला फंड लागेल, तरी तो हा शॉर्ट करू शकतो. मग याला दुसरे काय ऑप्शन्स आहेत, तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हे केलं जातं. कशा पद्धतीनं, तर अदानीचा पोर्ट आहे AADA अदानी 2700 PE. हा PE म्हणजे काय झाला, शॉर्ट झाला आणि तो काय करतोय, आपण PE चा कॉल बाय करतोय. म्हणजे इथं पण तुम्हाला काय करायला लागणार आहे, बाय करायला लागणार आहे, तुम्ही सेल नाही करू शकत. PE हा जो आहे म्हणजे खाली पडणारा शेअर, म्हणजे हा खाली जाऊ शकतो PE, तर तो आपण काय करतोय, बायच करतोय. हा नॉर्मल फंड मध्ये बाय करू शकतो. सेलर फंड ह्यूज फंड लागतो, याच्या ऑलमोस्ट 5x तुम्हाला हा काय लागतो, याच्यामध्ये हा फंड लागतो. बट हेच फॉरेक्स मार्केटमध्ये जो तुमच्याकडे फंड आहे, जो फंड आहे तुमच्याकडे $1000 आहे, $1000 मध्ये बाय साइडला जो कॉल लागणार आहे, गोल्ड मारायचे 2000 ची क्वांटिटी, 2000 ला जो फंड लागेल, जेवढा फंड लागेल 2100 ला जाऊन एक्झिट झाला. इथं आपण एक्झिट केला आणि मला असं वाटतं की हा 2100 वरून अजून येणार आहे 2050 ला, तर मला इथं सेल करायचा आहे, तर तुम्ही डायरेक्टली इथं सेल करू शकताय. यासाठी तुम्हाला जो फंड आहे तो नॉर्मल फंडच सेलिंग साठी, शॉर्ट साठी वापरला जातो किंवा इलिजिबल आहे, बस आहे तो. त्यासाठी नो नीड ऑफ एनी ह्यूज फंड. जो फंड आहे $1000 मध्ये जो बाय साइडला जेवढा होता तेवढीच इक्विटी कशासाठी लागेल, सेलिंग साइडला लागेल. सेकंड वन, इट इज अ टॅक्स. गव्हर्नमेंटने बिटकॉइन बंद केलं. का बंद केलं, BTC बॅन केलेलं होतं, BTC. ओके, फॉरेक्स मार्केट ऑल्सो इट इज नॉट लीगल इन इंडिया. आता हे बॅन करण्यामागचं कारण काय होतं, ह्यूज फंड इंडिया मधले खूप इन्व्हेस्टर्स गेलेले होते बिटकॉइन. बिटकॉइनला सिरियसली कोणी घेतलेलं नव्हतं, बट बिटकॉइन ज्या हाय रेंज मध्ये गेला, ठीक आहे, ज्यांनी कोणी 50,000 रुपये गुंतवलेले होते त्यावेळी त्यांचे ऑलमोस्ट 50 लाख रुपये झाले. तर हा ज्यावेळी टॅक्स, आता हे ज्यावेळी आपल्याकडे घ्यायच्यात आपल्याला पैसे अकाउंटला, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा हे इलिगल प्लॅटफॉर्म म्हणून काय केलेलं होतं, डिक्लेअर केलेलं होतं. नंतर त्याला काय केलं, लीगल प्लॅटफॉर्म करून टाकला. बट एक टर्म टाकली की 30% आम्हाला काय लागेल, याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतील तुम्हाला. म्हणजे 50 लाख जर तुमचा प्रॉफिट असेल तर ऑलमोस्ट 15 लाख रुपीज काय झालं, इंडियन गव्हर्नमेंटचे प्रॉफिट झाले. आता इंडियन मार्केटला तुम्ही इन्व्हेस्ट करा यासाठी फोर्स काय करते गव्हर्नमेंट, त्या गोष्टी बघू आपण. ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंट ज्यावेळी आपण एक झेरोदा सारखा एक प्लॅटफॉर्म यूज करतो, त्याच्यामध्ये आपण एक बाय साइड आणि एक सेल साइड. ओके, आता हा वाढवलेला आहे बरं का, हा जुना रेट आहे, पण आता हा तो वाढवलेला आहे. ठीक आहे, यावेळी जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट त्याचं जे ब्रोकरेज होतं, तर इथं ब्रोकरेज काय घेतं झेरोदा, आता 30 रुपीज, 60 रुपीज काहीतरी आय थिंक आहे. ओके, 60 रुपीज. त्यानंतर आता CTT STT 0% ऑन बाय अँड सेल. आता हे काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, बऱ्यापैकी CTT आणि STT चार्जेस काय राहतात, हा होमवर्क आहे, मी नाही सांगत तुम्हाला, हे तुम्ही फाइंड आउट करा. CTT आणि STT काय राहतो. ओके, याचा एक चार्ज. 2 नंबरला जो राहतो, इट इज अ ट्रान्झॅक्शन चार्ज. ट्रान्झॅक्शन चार्ज काय राहतो, विड्रॉल साठी जे ट्रान्झॅक्शन चार्जेस राहतात, NSE किती घेतं, BSE किती घेतं, ओव्हरऑल हा ट्रान्झॅक्शनचे चार्जेस हे आपल्याला पे करावं लागतं. GST जे आहे ते GST
आपल्याला याच्यामध्ये पे करावे लागते. ओके, 80% ऑन ब्रोकरेज ट्रान्झॅक्शन चार्जेस. सेबीचे काही चार्जेस आहेत आणि स्टॅम्प चार्जेस काही आहेत. ओके, डीपी चार्जेस, डीपी चार्जेस, स्टॅम्प चार्जेस, सेबी चार्जेस, ट्रान्झॅक्शन, सीटीटी, एसटीटी आणि जीएसटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायच्यात. ओके, हे काय काय आहेत, याचे लॉंग फॉर्म काय आणि हे एक्झॅक्ट कसं वर्क करतं आणि याचे किती चार्जेस. तर ओव्हरऑल आता जर बघायला गेले तर जर 70 रुपीज ऑलमोस्ट हे एका ऑर्डर मध्ये जर भेटत असतील, आपल्याकडे लोकसंख्या आहे 200 CR, त्यातले 1% जरी पकडला आपण जे ट्रेड घेणार आहेत तर ते झाले 2 CR मल्टिप्लाय बाय एक ट्रेड त्यांनी घेतला. एक ट्रेड घेऊ शकतं का, भरपूर ट्रेड बसतात, पण मिनिमम आपण एक पकडूया. एक ट्रेड जर पकडला तर आपल्याला पे करावं लागतात 70 रुपीज. तर मला सांगा 70 मल्टिप्लाय बाय 2 140 CR. इट इज अ टॅक्सेस ऑफ इंडियन गव्हर्नमेंट. इंडियन गव्हर्नमेंट येणार नाही याच्यामध्ये अजून हा ब्रोकर आहे, ब्रोकर कमवणार, बाकीचे जे काय राहतील ते इंडियन गव्हर्नमेंट. सो देअर आर ह्यूज अमाऊंट ऑफ कलेक्शन. सेकंड वन, इट इज अ फॉरेक्स मार्केट. आता फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्याला कुठले कुठले टॅक्सेस लागतात ते बघूया आपण. आपला एक ट्रेडर आहे, ट्रेडर म्हणजे तुम्ही आम्ही आहे, आपण एक ट्रेडर आहे आणि आपण एक काय करतो, ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म वापरतोय, तो म्हणजे ब्रोकर. ओके, कोणताही असो, एक्सएनएस असो, तुम्ही ऑक्टा एफएक्स असो, कोणताही असो. ओके, XYZ हा एक ब्रोकर आहे आणि डायरेक्टली काय राहता हा स्टॉक मार्केट. आता ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी एखादी बायची ऑर्डर प्लेस करतोय आणि एखाद्या वेळी ते आपण काय करतोय सेलची ऑर्डर प्लेस करतोय. इथं बाय घेतल्यानंतर एक्झिटला आपल्याला चार्जेस नाहीत बसत. ज्यावेळी आपण एकदाच बाय करतोय त्यावेळी तो एक चार्ज आपल्याकडनं पे करून घेतोय. इट इज कॉल्ड ॲज अ कमिशन. ठीक आहे, हा काय करतो, कमिशन घेतो. सेल साईडला घेतली तरी आपण एक कमिशन घेतो. एक्झिट केल्यानंतर जो प्रॉफिट राहतो तो प्रॉफिट आपल्या अकाउंटला शो करतो. म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये हे जे आहेत इट इज अ ब्रोकरेज म्हणू शकता, खूप निग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर टू इंडियन मार्केट. ओके, इट इज अ कमिशन. बाकी हे जे काही चार्जेस आहेत ना, हे चार्जेस याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला दिसत नाहीत. याच्यामध्ये ओनली वन चार्ज, इट इज अ कमिशन, ब्रोकरेज. खतम, एवढाच विषय याच्यामध्ये. नो एनी अदर टॅक्स ॲज कम्पेअर टू इंडियन मार्केट. नेक्स्ट वन, इट इज कॉल्ड ॲज अ लिव्हरेज. आता लिव्हरेज म्हणजे काय राहतं, फॉर एक्झाम्पल आपली एक मोबाईलची शॉप आहे, एक मोबाईलच्या शॉपीमध्ये काय करू शकतो आपण, मी एकाकडून मटेरियल घेतोय 2 लाख रुपयाचं, त्याला कॅश देतोय मी 2 लाख रुपयाची, बट तो मला किती देतोय, 5 लाखचं मार्केट देतोय, 5 लाखचं मटेरियल देतोय. मी दिलेत त्याला किती, 2 लाख रुपये, पण त्यानं मला माल कितीचा दिलेला आहे, 5 लाखाचा माल दिलेला आहे. ओके, याला काय म्हणतात की ज्यावेळी तुझा हा बिझनेस रन होईल, सेल आउट होईल, याला एक टाइम पिरियड दिला जातो. हा टाइम पिरियड 1 महिन्याचा असू शकतो, 2 महिन्याचा असू शकतो, पण 2 मंथ मध्ये तुला काय करायला लागेल, हे पे बॅक करायला लागेल. ओके, म्हणजे ऍक्च्युअली माझ्याकडे फंड कितीचा आहे, 2 लाखचा आहे, बट मला किती न भेटलं, तर मला 5 लाखाचा काय भेटला, मला हा भेटला लिव्हरेज. म्हणजे 5 लाख रुपयाचा धंदा करण्यासाठी मला स्कोप भेटला, 3 लाख रुपयाचं मला काय भेटलं, एक्स्ट्रा लिव्हरेज भेटलं. हा लिव्हरेज म्हणजे काय राहतं, तुमच्याकडे आहेत $100 रुपये, $100 आहेत. ठीक आहे, इंडियन मध्ये आपण चेक करू, 1 लाख रुपये आहेत. 1 लाख रुपये आहेत. 1 लाख रुपये प्रमाणे तुम्ही 1 लाखचे शेअर मारू शकताय. समजा एक शेअर जर असेल 5,000 रुपयाचा, ठीक आहे, तर आपण किती घेणार, फक्त 20 शेअर घेऊ शकतो. किती घेऊ शकतो, 20 शेअर्स. त्यासाठी मग इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलंय, 1:5 लिव्हरेज दिलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे फंड असो 1 लाख रुपयाचा, पण तुम्ही बाय करायची अथॉरिटी तुमच्याकडे किती दिलेली आहे, 5 लाख. 5 लाख पर्यंत तुम्ही काय करू शकताय, बाय करू शकता. हे तुम्हाला आम्ही लिव्हरेज देऊ शकतो, बट ह्याचा खूप हाय इम्पॅक्ट राहतो. हाय इम्पॅक्ट, कधीही एक्स्ट्रा लिव्हरेज कधीही घ्यायचं नाही. जो आपला फंड आहे ना, फंड रेस टू 1:100. म्हणजे आम्ही हा सांगतो, आता हे कसं राहतं हे फॉरेक्स मध्ये सांगतो तुम्हाला, 1:1, 1:2. म्हणजे एक जर 1 लाख असेल तर 1 लाखाला 1 लाख रुपये बस आहे, इनफ आहे. ओके, याच्यामध्ये तुमचे हात पण ओपन होत नाहीत, लॉट मोठे पडत नाहीत आणि तुमचे लॉसेस तुम्हाला फेस करावे लागत. ड्रॉबॅक आहे की 1:5 भेटतं. फॉरेक्स मध्ये 1:100 हा स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग. म्हणजे जर तुमच्याकडं $100 फक्त असतील तर फॉरेक्स मार्केट तुम्हाला $10,000 चे शेअर बाय करायचे काय देते, अथॉरिटी देते. ओके, 1:100, 1:200, 500, 1,000, 2,000. ऍक्च्युअली मी प्रेफर करीन सगळ्यांना 1:100, जास्तीत जास्त 1:200. याच्यावरती जायचं नाही, तर तुमच्या ऑर्डर्स मोठ्या पडणार आणि मोठ्या लॉसेसला देखील तुम्हाला फेस करावं लागणार. इट इज कॉल्ड ॲज अ लिव्हरेज. ओके, क्लिअर. नेक्स्ट मध्ये आपण बघूया याच्यामध्ये व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम म्हणजे काय राहतो की याच्यामध्ये किती लोक इन्व्हेस्ट करतात. म्हणजे ऑलमोस्ट 53.1 CR लोक. जर ट्रिलियन मध्ये तो बघायला गेला तर 0.05 ट्रिलियन पर डे हा काय राहतो, बाय आणि सेल साईडचा व्हॉल्यूम राहतो या मार्केटमध्ये. ओके, सेकंड मध्ये काय राहतो, फॉरेक्स मध्ये 6.6 ट्रिलियन पर डे व्हॉल्यूम राहतो. पर डे 6.6 ट्रिलियन. ह्यूज अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम इथं तुम्हाला बघायला भेटेल. ह्यूज अमाऊंट ऑफ बायर्स अँड सेलर्स यू हॅव टू सीन हिअर फॉरेक्स मार्केटमध्ये बघायला भेटतील. मग ह्यात एवढं नवीन काय आहे, तुम्ही एवढं काय
सांगताय, म्हणजे ह्या व्हॉल्यूमचा इम्पॅक्ट काय राहतो. आता त्याचं एक उदाहरण देतो मी. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक व्यक्तीला हँडल करायचं आहे किंवा मॅनेज करायचं आहे, तुम्ही करू शकता. ओके, किंवा एखादा एक फंक्शन आपल्याला ऑर्गनाइज करायचं आहे, त्या फंक्शनचं नियोजन तुमच्याकडे दिले. एक लोकांना मॅनेज करू शकता का? इझिली. 10 लोकांना एकदम इझी. 100 लोकांना ओके 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 करू शकतो. 1000 लोकांना हे तर आपण एखाद्या छोट्या एंगेजमेंट सेरेमनी पण आपण इझिली हँडल करतो. चला ठीक आहे, इथपर्यंत पण काय अडचण नाही. 5000 लोकांना हे पण होऊ शकतं. पण 10K 10,000 लोकांना नाही, थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, 1 लाख हे कोण चालू करतात? ही आता पंचायत समिती झेडपी लोक, यांचे एवढं काउंट असतं, हे मॅनेज करायला चालू करतात. म्हणजे त्यांच्याकडे आपल्याला हे इट इज व्हेरी डिफिकल्ट. 3 लाख इज व्हेरी डिफिकल्ट. 5 lakhs 3 lakhs म्हणजे एक असेंब्लीची MLA एक आमदार 3 लाखाचा जो मतदारसंघ आहे तो हँडल करतो. ओके, 5 lakhs इज व्हेरी डिफिकल्ट. 7 to 10 lakhच्या आसपास राहतो जो MP जो खासदार आहे, त्याला तेवढा मतदारसंघ काय करायला लागतो? हँडल करायला लागतो. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. जेवढा व्हॉल्यूम वाढत जाईल तेवढा हा काय करणार किंवा तेवढ्या लोकांना हँडल करणं डिफिकल्ट होत जातं. आणि हेच सेम राहतं इंडियन मार्केटमध्ये. इट इज कॉल्ड ॲज अ मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय करू शकतं? जेवढा व्हॉल्यूम कमी असेल तेवढा तुम्ही काय करू शकता? मॅनेज करू शकता. इंडियन मार्केटमध्ये ते होऊ शकतं. अदानी, अंबानी, झुंझुनवाला, XYZ असे सगळे ह्यूज लोक आलेत आणि आपण किती करतोय? समजा कोणाकडे फंड 5,000 आहे, 10,000 आहे, 15,000 आहे, 20,000 आहे, 1 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख. ओके, किती फंड? 20 लाखाची रिस्क तर कोण घेणार नाही एका दिवसामध्ये. तर ह्या लोकांच्याकडे 200 कोटी रुपये घेऊन सगळेजण बसले. 200 कोटी रुपये घेऊन बसले. आज मार्केटला डंप करायचं आहे. सो मॅनिप्युलेशन इट इज पॉसिबल. मॅनिप्युलेशन होते असं मी म्हणत नाही, पण होऊ पण शकतं बिकॉज ऑफ लो व्हॉल्यूम. लो व्हॉल्यूम हा जो व्हॉल्यूम आहे हा मॅनेज होऊ शकतो. ओके, जर सगळ्यांनी ठरवून जर म्हटलं मार्केट पाडायचं आहे तर हे मार्केट पाडू शकतो. मार्केट क्रॅश हो गया, मार्केट क्रॅश हो गया, मार्केट क्रॅश हो गया. हे का असतं? ओके, मध्ये एक पिक्चर आलेला होता. ओके, तो मूवी सगळ्यांनी नक्की बघा. स्कॅम 1992 हा एक मूवी झालेला होता. हर्षद मेहतांची स्टोरी होती. ओके, त्यात म्हणत होते हर्षद मेहता, हर्षद अगर बोलता है तो मार्केट ऊपर जाता है, अगर उसको नीचे लाना है वो नीचे ला सकता है. हा काय इम्पॅक्ट होता? तर हा इट इज अ लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये त्याचं नाव होतं. म्हणजे तो मार्केट रन करत होता. कसं होता, काय होता, तो स्कॅम कसा झाला, याचा मूवी नक्की बघा, खूप चांगला व्हॉल्यूम. तर हा काय होऊ शकतो? इंडियन मार्केट हा मॅनिप्युलेट होऊ शकतो. बट फॉरेक्स मार्केट असे 10 अंबानी, 10 झुंझुनवाला, 10 भरपूर 100 जरी घातले ना, ही लोक जरी घातले आणि यांनी एवढा जरी फंड आणला आणि तो मी मार्केटला खाली न्यायचा किंवा मी अप करायचा जरी ट्राय केला, इट इज नॉट पॉसिबल. मॅनिप्युलेशन व्हायचे चान्सेस फॉरेक्स मध्ये खूप म्हणजे खूप कमी आहेत. ओके, त्यानंतर आहे याच्यामध्ये इट इज अ टाइम रिस्ट्रिक्शन आहे इंडियन मार्केटमध्ये. प्री सेशन ओपन होत आहे 9 ते 9:08 9:15 ला मार्केट चालू होतं आणि संध्याकाळी 4 पर्यंत मार्केट संपून जातं. ओके, फॉरेक्स मार्केट हे काय करतं? हा 24 hours चालू राहतो. आता 24 hours चालू आहे म्हणजे कधी उठला आणि मार्केटमध्ये ऑर्डर घेतलं बरोबर आहे का? नाही, तसं नाही. तर तो काही अशा सिस्टमॅटिक वेनी काम करतं. म्हणजे ओके, 4 सेशन मध्ये ते काम करतं. ऍक्च्युली भरपूर असे टाइम झोन्स आहेत त्याचे, बट याच्यामध्ये ऍक्च्युली सकाळी जो चालू होतो तो टोकियो सेशन चालू होतो. तो सकाळी 4:45 दरम्यान चालू होतो, 2-2:30 पर्यंत तो दुपारपर्यंत चालतो. 2 नंबरचा जो आहे इट इज कॉल्ड ॲज मॉस्कोचा जो आहे तो चालतो 2:30 वाजता सुरू होतो, 11:30 पर्यंत सकाळच्या. टोकियो सेशन चालू राहतो 5:30 पर्यंत. त्यानंतर 3 नंबरला आहे लंडन सेशन, जो सकाळी 12:30 ला, म्हणजे इंडियन मार्केटमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल 12-12:30 दरम्यान काय ते एक मुवमेंट बघायला भेटेल बिकॉज ऑफ लंडन सेशन ओपन राहतो. अँड लास्ट वन दॅट इज द न्यूयॉर्क सेशन, जो इव्हिनिंगला चालू होतो 5:30 ते 3:30 पर्यंत पहाटे. ओके, तर या फॅक्टर्स मध्ये किंवा या 4 सेशन्स मध्ये काय करतं फॉरेक्स मार्केट स्प्लिट होतं आणि याच्यामध्येच तुम्हाला मुवमेंट बघायला मिळते. आता ऍक्च्युली ऑर्डर्स घ्यायच्या कुठं, बायला कुठं बसायचं, सेलला कुठं बसायचं, कधी बसायचं, हे एकमेकांना ज्यावेळी ओव्हरलॅप होतात त्यावेळी कशी मुवमेंट भेटे, हे सगळं आपण काय करणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहे. ओके, माझ्यासाठी तर फॉरेक्स मार्केट ओके आहे, म्हणून मी आता काय करतोय फॉरेक्स मध्ये किती वर्ष झालं मार्केटमध्ये ट्रेड घेतोय. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ इंडियन वर्सेस फॉरेक्स मार्केट. ओके, सो सी यू टुमॉरो. न्यू टॉपिक चालू होणार आहे. इट इज कॉल्ड ॲज अ पेअर्स. इथून आता टेक्निकल पॉइंट सगळे व्हिडिओज महत्वाचे आहेत याच्यानंतरचे. आपण उद्या भेटूया पेअर्स या चॅप्टर मध्ये. सो सी यू टुमॉरो.